पहिलं आशिष वझे गुड्डू या वेळेला आपण बघतोय डाऊन द लेग मारा, पंचाचा इशारा, वाईट बॉल. वाईट बॉलने संघाचं अकाउंट ओपन होताना आपल्याला बघायला मिळते गावदेवी नवसई या संघाचं एक धाव फलकावर लागली गेली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल आशिष. या वेळेला अमितच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय. निशांत थोडासा पुढे गेला कारण या हवेमुळे फलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना अंदाज येत नाहीत. कारण मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं उमरोळीचे फलंदाज सुद्धा क्षेत्ररक्षक खूप पुढे जायचे झेल घेण्यासाठी आणि त्याच पद्धतीने निशांतला सुद्धा असं वाटलं की चेंडू आतमध्ये पडेल, परंतु हवा एवढी जोरात आहे की चेंडू सीमारेषेच्या बराच बाहेर गेलाय 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर षटकार येताना इरादे स्पष्ट केलेले आहेत गावदेवी नवसई संघाने की कुठल्याही परिस्थितीमध्ये चामुंडा दुक्तन संघाविरुद्ध 3 षटकामध्ये 50-60 धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे. कारण रोहित आणि अच्युत सुचित काय फॉर्म मध्ये आहेत. इथे आपण बघतो उजव्या शीच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला खेळला एका धावेसाठी. धावसंख्या आपण बघतोय 8 धावा 2 चेंडूंच्या समाप्तीखेर आपण बघतोय अमित आणि जयेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 8 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक आपण बघितलं तर पहिलं सुरू आहे आणि गुड्डू आशिष वझे गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. आशिष राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय चामुंडा दुक्टन या संघाकडून आपण बघतोय. या वेळेला पायावर आदळतोय चेंडू आणि इथे मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर जयेश. बॅक टू डगआउट गॉन. यष्ट्यांच्या मध्ये पकडलं गेलं इथे जयेशला. मिडल आणि ऑफ वरचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला आणि अचूक हेरलं ते जय पवार सरांनी आणि इथे मात्र बाद ठरवण्यात आलंय. ॲक्युरेट डिसिजन आपल्याला बघायला मिळतोय. जर आपल्याला चांगली बघायला मिळते पंचांकडून योग्य डिसिजन. कारण लाईव्ह टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे नक्कीच यूट्यूबला प्रेक्षक मग रिव्हर्स करून बघतात आणि त्याच्यावर कमेंट्स येतात. परंतु इथे आपण बघितलं तर मात्र मधल्या किंवा उजव्या एष्टीला चेंडू जास्तीत जास्त उजव्या एष्टीला चाटून गेला असता, परंतु मधल्या एष्टीला भाग त्याचा लागेल चेंडूचा, यात काही शंका नाही. आणि इथे फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. 3 चेंडू 8 धावा 1 गडच्या मोबदल्यात आशिष चांगली गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कृपेश गोट्या. इथे आपण बघतोय सुरेख फटका आहे, चेंडूला पाठवलंय रोहित पाटीलच्या डोक्याच्या वरून 6 धावांकरिता आणि या 6 धावेनंतर धावसंख्या आपण बघतोय 14 धावा ऑन द. आदरणीय मिलिंदजी काशीनाथ किणी साहेब शिवसेना शाखा प्रमुख खराटतरा यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि कृपेश पाटील यांच्यासाठी लगातार 3 चौकार 3 षटकार 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. धन्यवाद मिलिंदजी किणी साहेब, आपलं आम्ही आभार व्यक्त करतोय. अग्री चषक बिरवाडी ही स्पर्धा आपण बघतोय 2025. कृपेश या वेळेला पुन्हा एकदा कृपेशच्या बॅट मधून षटकार येताना व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळतोय. कृपेश गोटे यांच्या बॅट मधून नवसईचा ब्रँड आपल्याला बघायला मिळतोय
आणि आगरी समाजाचा विचार केला तर ॲज अ फिल्डर म्हणून सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून कृपेश आपल्याला पुढे येताना बघायला मिळतोय. घेऊया छोटासा डीजे ब्रेक आणि येऊया मैदान. गोलंदाज रोहित येतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. पहिलं षटक 20 धावांचं आपल्याला बघायला मिळालं. या वेळेला अमित पाटील षटकार येतोय. 6 धावांनी सुरुवात केली दुसऱ्या षटकाची सुद्धा. पहिल्या षटकात आशिषच्या विरोधात षटकार आला होता आणि त्यानंतर आता आपण बघतोय तर रोहितला सुद्धा षटकार. रोहित पाटील या वेळेला पुन्हा एकदा षटकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. हवेच्या सूत्रात चेंडू मात्र निघून गेला. डीप मिडविकेट सीमारेषा पार. षटकार 6 धावा. अगेन्स्ट खेळताना आपल्याला बघायला मिळतोय अमित. 4 चेंडू 19 धावा. या वेळेला आपण बघतोय लगातार तिसरा येईल का की निशांत मध्ये येतोय आणि निशांतने मात्र खेळीला इथे फुल स्टॉप लावलेला आहे. अमित पाटील याच्या खेळीला इथे पूर्ण विराम लागतोय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. प्रफुल येतोय. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तीन चेंडू 12 धावा कृपेश फलंदाजी करतोय तर प्रफुल आलाय आणि पहिल्यांदा सामोरे जाईल रोहितला. रोहितने 2 षटकार आल्यानंतर कमबॅक केलं आणि इथे आपण बघितलं तर निशांत एक चांगला खेळाडू आहे आणि अप्रतिम झेल घेताना अमितला बाद केलंय निशांतने. गोलंदाज पुन्हा एकदा रोहित पाटील सज्ज होताना बघायला मिळतोय. या वेळेला आपण बघतोय प्रफुल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेला. निर्धाव. चार चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या 32. 32 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित. या वेळेला सुरेख फटका आहे आणि चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरिता. षटकार. 38 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात 2 गड्याच्या मोबदल्यात. सहा षटकार आलेत माफ करा. तर 36 धावा तर षटकारांच्या आहेत आणि 1 वाईड आणि 1 सिंगल. या वेळेला आपण बघितलं तर निकेत चांगला क्षेत्ररक्षण करताना आपल्याला बघायला मिळाला. या षटकाचा विचार केला तर 20 धावा आल्या.
म्हणजे 2 षटकांचा विचार केला आपण तर अनुक्रमे 20-20 धावा 2 षटकामध्ये येताना 40 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात आपण बघतोय. गुड्डूने सुद्धा एक गडी बाद केला होता 20 धावा देऊन आणि रोहितने सुद्धा एक गडी बाद केला 20 धावा देऊन. 2 षटकांच्या ॲक्युरेट समाप्ती अखेर धावसंख्या आपण बघितली तर 40 धावा. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. देवानंद वजे यांच्यासाठी सुद्धा बक्षीस आलेला आहे. जेल घेतला तर मिलिंदजी काशीनाथ किणी मराठी दणका यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. शिवसेना शाखा प्रमुख खराट्टरा मराठी दणका मिलिंदजी काशीनाथ किणी साहेब यांच्याकडून देवानंद वजे यांच्यासाठी मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय जेल घेतला तर. त्यानंतर कृपेश पाटील यांनी लगातार 3 चौकार 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धन्यवाद मराठी दणका साहेब. पुन्हा एकदा सूचित या वेळेला आपण बघतो चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि काय कमालीची गोलंदाजी करताना मिस्टर सुचित पाटील सुचित भालचंद्र पाटील आपल्याला बघायला मिळतात. 4 चेंडूंचा खेळ होताना 2 डॉट बॉल येताना आपल्याला बघायला मिळतोय. गोट्या थोडासा स्ट्रगल करतोय इथे. या वेळेला कृपेशच्या बॅट मधून चेंडू 6 धावांकरिता निघून गेलाय. मिड विकेट सीमारेषा पार षटकार 48 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. चांगली गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. तर माफ करा इथे थोडंसं मिस्टेक झाले डिजिटल स्कोरर कडून. 4 चेंडूंचा खेळ होतोय. या वेळेला आपण बघतोय चेंडू निघून गेला आहे तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघून गेला. स्क्वेअर कटच्या साह्याने चेंडू निघून जातोय आणि कल्पेश कुडू आणि राजू कुडू आहेत त्यांच्या स्वागतासाठी चेंडू निघून गेलाय. 4 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 52. शेवटचा चेंडू असेल. 12 धावा आलेल्या आहेत. षटक क्रमांक आपण बघतोय सुचितचं हे शेवटचं षटक आहे. 52 धावा धावफलकावर. या वेळेला पुन्हा एकदा आपण बघतोय लॉंग लेगला चेंडूला खेळलंय. 1 धाव पूर्ण केली जाते. अच्युत पुढे सरसावतोय चेंडूला फेकेल तोपर्यंत 2 धावा येताना 3ऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होताना आपल्याला बघायला मिळतोय आणि इथे 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात कृपेश बाद झालाय आणि 54 धावा धावफलकावर. विजयासाठी 18 चेंडू आणि 55 धावांचं लक्ष समोर असेल चामुंडा दुकटन संघाला. सलामीची जोडी फॉर्म मध्ये आहे, लय मध्ये आहे आणि चांगली कामगिरी करताना चामुंडा दुकटनसाठी मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर सुचित पाटील हा 1 चेंडू खेळण्यासाठी फक्त मैदानात गेला होता. परंतु अच्युत पाटील आणि रोहितने काय जबरदस्त मात्र रोहितचा विचार केला आपण तर 43 धावांची खेळी केली होती 12 चेंडूमध्ये आणि अच्युत हा सुद्धा मात्र लय मध्ये आहे. तर नक्कीच ह्या धावा होऊ शकतात. दुकटन चामुंडा दुकटन संघासाठी मात्र चांगले खेळाडू आपल्या संघामध्ये बघायला मिळतात. स्वतः देवानंद वजे असतील
भाल्या मामा, त्याच्यानंतर अच्युत पाटील, सुचित पाटील, रोहित पाटील, आशिष वझे, निशांत हे चांगले खेळाडू आहेत. तर 18 चेंडू आणि विजयासाठी 55 धावा. ऐकूया छोटीशी धून. विजयासाठी आपण टार्गेट जर बघितलं तर 55 धावा. जियन म्हणजेच गावदेवी नवसई आणि सीडी म्हणजे चामुंडा दुपटण, रोहित आणि अच्युत ही जोडी आपल्याला बघायला मिळते. दोघांमध्ये आपण हिट बघतोय. एक धाव येताना आपण बघतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. षटक क्रमांक पहिलं तन्मय, पहिल्या चेंडूवर 2 धावा येताना अच्युत पाटील आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना या वेळेला आपण बघतोय अच्युत पाटीलच्या खेळीला इथे मात्र 4 चान लागलेले आहेत. इथे आपण बघतोय 1 बाउन्स चौकार येतोय. मागच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने मात्र फलंदाजीला सुरुवात केली होती त्याच पद्धतीने फलंदाजी करताना एक पाय खेळपट्टीवर टेकून मात्र चेंडूला पाठवलंय. 1 बाउन्स चौकार. नवीन द्यावा लागेल. पैसा आहे जय बजरंग नाही म्हणजे जरा 1 मिनिट वाट बघली असते एखादं काढलं असतं असा. तर धावसंख्या आपण बघतोय 6 धावा 2 चेंडूंचा खेळ होतोय. अच्युत पाटील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या धावेचा मात्र कुठल्याही प्रकारे प्रयत्न होताना दिसत नाही. आणि धावसंख्या आपण बघतोय 7 धावा 3 चेंडूंचा खेळ होताना अच्युत आपल्याला बघायला मिळतोय. चांगल्या लय मध्ये फॉर्म मध्ये आपण बघतोय. तर एका बाजूने रोहित पाटील या वेळेला आपण बघतोय चेंडू निघून गेलाय आणि रोहितला इथे जीवनदान मिळतंय. हा असा खेळाडू आहे रोहित ज्याने मागच्या सामन्यामध्ये 12 चेंडू 43 धावा त्याच्या बॅट मधून आल्या होत्या आणि त्याच रोहितला इथे जीवनदान मिळतंय.
चला यानंतर होणारा सामना आमच्यापर्यंत पोहोचवा. ठाकूर साहेब, कणाद रायडर्स बहाडोली आणि माकणे. चला कणाद रायडर्स बहाडोली आणि माकणे दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. तन्मय हे षटक 9 धावा आलेत. 4 चेंडूंचा खेळ होताना आपल्याला बघायला मिळतोय. अच्युत पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला अच्युत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तन्मयचं षटक आणि 5 चेंडूंचा ॲक्युरेट खेळ समाप्तीवर येताना 9 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, क्लिअर करण्याचा विचार होता, सीमारेषा पार, परंतु चेंडू निघून गेलाय. निर्धाव. या वेळेला आपण बघतोय अच्युतच्या खेळीला इथे पूर्ण विराम लागतोय. चेंडू क्रमांक आपण बघितला तर षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर 9 धावा या धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. संपलंय. धावसंख्या आपण बघितली तर 9 धावा 1 गडच्या मोबदल्यात. तर आमच्या मुख्य व्यासपीठावर आदरणीय श्री अभिषेक सदानंद कोळते, प्रभादेवी दादर मुंबईवरून इथे उपस्थित झालेले आहेत आणि ग्रेट स्पोर्टची स्थापना त्यांनी 2000 साली केलेली होती आणि त्यांचाच इथे आता स्वागत सन्मान होणार आहे. तर या आपण अभिषेकजी सदानंद कोळते साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत सन्मान करण्यासाठी मी आदरणीय राजेंद्र गावड साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करायचा आहे. 12 चेंडू 46 धावा ऑन स्क्रीन आपण बघतोय. उजव्या बाहेर वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 10. 12 चेंडू 45. समीकरण बदललंय. 1 धाव कमी झाली. इथून उजव्या बाहेर पुन्हा एकदा पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. अनिल रावते पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. अनिल रावते आणि उमेश ठाकूर उर्फ वाड्या यांच्याकडून जो संघ अंतिम फेरीमध्ये विजेता होईल त्याला 1001 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. लगातार 3 व्हाईट बॉल इथे आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज आहे मिस्टर राज आहे गोलंदाज. अनिल रावते साहेब पंचायत समिती सदस्य आहेत आणि उमेश ठाकूर आमचे मित्र वाड्या यांच्याकडून 1001 आणि एक चषक सुद्धा आहे अंतिम विजेता संघास. कारण उमेश ठाकूरला कोण ओळखत नाही. उमेश ठाकूर वाड्या सांगितलं म्हणजे लगेच ओळख त्यांची समोर येते. 13 धावा 1 गडच्या मोबदल्यात. इथून आपण बघतोय सुरेख फटका आहे. चेंडूला पाठवलाय 6 धावांकरिता. सुचित पाटील नावाचा हा क्वालिटी दर्जाचा फटका आपल्याला बघायला मिळतोय. काही जबरदस्त फलंदाजी करताना सुचित पाटील आपण बघतोय. अच्युत पाटील बाद झाले आणि त्यांचेच मोठे बंधू सुचित पाटील आलेत मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू 36 धावा.
10 चेंडूमध्ये 4-5 षटकार तर सुचित पाटील मारू शकतो, ही ताकद आहे त्याच्यामध्ये. इथे आपण बघतोय की षटकार आणि पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. इथे पंचांनी मात्र रेफर केलंय की हा 9 चेंडू आहे का बघा फक्त. फेअर डिलिव्हरी आहे तर फेअर डिलिव्हरी चेंडू 6 धावांकरिता षटकार येतोय आणि धावसंख्या आपण बघतोय 9 चेंडू आणि विजयासाठी 30 धावा. नऊ चेंडू 30 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर. या वेळेला पुन्हा एकदा मात्र जोरदार प्रहार येतोय. 6 धावांकरिता षटकार. आता विजयासाठी 24 धावांचं लक्ष समोर आहे 8 चेंडू मध्ये. 8 चेंडू आणि 24 धावा. सुचित पाटील फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि ह्या मैदानावर तर आपण काहीच भागीत करू शकत नाहीत शुभम बोजे बरोबर, कारण कितीही मोठा टार्गेट असला तरी इथे टार्गेट चेस होऊ शकतो, कारण हवा खूप आहे. चेंडू फक्त कनेक्ट करायचा आहे, सीमारेषेच्या बाहेर येतोय. चला कनाद रायडर्स बहाडोली आणि दत्तगुरु माकणे टॉस साठी यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना सुचित पाटील उजव्याशीच्या बाहेर आला होता, परंतु व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 8 मध्ये 23 समीकरण बदलतंय. या षटकाचा विचार केला तर 4 वाईट टाकलेत आणि 2 षटकार आलेत, 3 षटकार आलेत माफ करा. गोलंदाज या वेळेला बघूया इथे 1 बाउन्स चौकार. 4 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. 19 धावांचं लक्ष समोर असेल. 7 चेंडू 19 धावा. 7 मध्ये 19. सामना काय रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलेला आहे. आता इथून पूर्णपणे सूत्र पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा होत्या आणि इथे आलेत 36 झालेत. म्हणजे जवळजवळ आपण बघतोय तर या षटकामध्ये 3 षटकार 1 चौकार, 4 वाईट, 27 धावा तब्बल आलेल्या आहेत. 5 चेंडू मध्ये 27 धावा. या वेळेला पुन्हा एकदा मात्र षटकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. विजयासाठी 6 चेंडू आणि 13 धावांचं लक्ष समोर असेल. 6 चेंडू 13 धावा. व्हॉट अ मॅच. सामना होता कुठे आणि आता आणून ठेवला कुठे. सुचित पाटीलला सगळं क्रेडिट जात आहे आणि काय जबरदस्त फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. गावदेवी नवसाई संघ अडचणीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. घेऊया छोटासा ब्रेक. राज्यसाठी मात्र मिलिंदजी काशीनाथ केणी मराठी दणका हे आपल्या स्वागतासाठी आता हजर आहेत असं मेसेज आलेला आहे त्यांचा. टॉस साठी मी वारंवार आमंत्रित करतोय कनाद रायडर्स बहाडोली संघाचा कर्णधार आणि दत्तगुरु माकणे
चला सागर कुडू आहेत आणि प्रणय घरत सुद्धा आहेत. या वेळेला आपण बघतोय झेलबाद होताना रोहित पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. 5 चेंडू आणि विजयासाठी 13 धावा. 5 मध्ये 13. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण जाईल हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. आता बाल्या मामा आहे, देवानंद वजे साहेब आहेत, त्यानंतर सुमित आहे, सुमितला पाठवलंय. आशिष वजे सुद्धा होता परंतु थोडासा सरावामध्ये नाही त्यामुळे आशिष वजेला थांबवलंय. सुमितला पाठवलंय, प्रॅक्टिस मध्ये आहेत आणि इथून जर 1-2 डॉट बॉल आले तर सुमितवरचं प्रेशर वाढेल. परंतु सुमितने जर एक धाव काढून स्ट्राईक दिली तर पुन्हा एकदा मात्र सूचित स्ट्राईकला येईल. काय घडते मैदानाच्या आतमध्ये हे सुद्धा बघावं लागेल कारण रोहित बाद झाल्यानंतर थोडासा बॉडी लँग्वेज मध्ये बदल झालेला आहे तो नवसईच्या खेळाडूंच्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. 42 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. या वेळेला एक धाव येईल का तर एक आले दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात परंतु माघारी धाडलं गेले सुचितने. आता चेंडू शिल्लक आहेत 4 आणि विजयासाठी 12 धावांचं लक्ष समोर आहे. 4 चेंडू 12 धावा. सुचित पाटील एका बाजूने आपण बघतोय काय जबरदस्त फलंदाजी करताना. जर आपण सुचित पाटीलच्या धावा तपासून बघितल्या तर सुचित पाटील खेळतोय 28 धावांवर. दत्तगुरु माकणे संघ नाणेफेक जिंकलेला आहे. 4 चेंडू 12 धावा. या वेळेला आपण बघतोय 1 बाउन्स 4 धावा. दोघांच्या मध्ये चेंडू निघून गेलाय. दोघे फलंदाज क्षेत्ररक्षक बघत राहिलेले आहेत कारण काहीच करू शकत नाहीत. इथून 3 मध्ये 8 धावांची गरज आहे. तीन चेंडू 8 धावा. सुचित पाटील 32 धावांवर खेळतोय. 6 चेंडू मध्ये 32 धावांची खेळी करतोय सुचित पाटील. 3 मध्ये 8 सुचित पाटील. तर एका बाजूने गोलंदाज आहे. आणि या वेळेला बघा डाव्या हाताने क्षेत्ररक्षण केलंय आणि फेकी सुद्धा डाव्या हाताने केली. क्षेत्ररक्षण काय सुरेख आणि डाव्या हाताने फेकी केले हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे अमितचं. दोन चेंडू 6 धावा. दोन चेंडू 6 धावा. इथे आपण बघतोय पंच तटस्थ आहेत कारण शफल झाले होते आणि ऐन वेळी मात्र सुचितने आपला बॅटचं फेस आहे ना बघा हात पंचांचे असं वाटलं होतं की आता बाहेर येतील परंतु सुचित सफल झाला आणि पंच थांबले. सुचितची ही चुकी आता सुचितच्या अंगलट येते का की शेवटच्या चेंडूवर षटकार मारून महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देतोय हा खेळाडू. 1 चेंडू 6 धावा. चामुंडा दुपटन नीड 6 रन्स टू विन. आणि चेंडू शिल्लक किती आहेत तर 1 चेंडू आणि 6 धावा. या वेळेला मात्र चौकार आला तर टाय सामना होतोय परंतु इथे कंपल्सरी चेस आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यामुळे षटकार मारायचाच आहे तुम्हाला. षटकार मारावा लागेल. 1 चेंडू आणि विजयासाठी 5 धावा. 1 चेंडू आणि 5 धावा. दोन्ही संघाचे पाठीरागे श्वास रोखून असतील. या वेळेला आपण बघतोय की गावदेवी नवसई संघ असं कोणाच्या ध्यानी म्हणी स्वप्नही नसेल की इथून सुचित पाटील आणि गावदेवी नवसई संघ. चला दत्तगुरु माकडे आपण
क्षेत्ररक्षण लावून घ्या दत्तगुरु माकडे. काय अप्रतिम आपण बघतोय खेळ होताना. 54 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि 55 धावा करायच्या होत्या. चामुंडा दुकटन संघ 51 धावा आणि 2 गडी बाद. सुचितची 9 चेंडू आणि 35 धावांची खेळी व्यर्थ ठरली. 5 चेंडूमध्ये 7 धावा अचित. नवसाई संघ